सोनाळी तालुका कागल येथील 7 वर्षीय वरद गणपती पाटील या बालकाचं अपहरण करून त्याचा अमानुष खून केल्याप्रकरणी सोनाळी तालुका कागल येथील दत्तात्रय उर्फ मारुती तुकाराम वैद्य वय वर्ष 46 या जिल्हा व सत्र न्यायाधीश के.बी. अग्रवाल यांनी मंगळवारी दिनांक 25 रोजी दोषी ठरविले. त्यास आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. 17 ऑगस्ट 2021 मध्ये घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली होती. तत्कालीन पोलीस उपाधीक्षक आर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी या प्रकाराचा तपास केला होता. खटल्याच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. सरकारतर्फे या खटल्यात विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी काम पाहिलं होतं. बेपत्ता चिमुरडा वरद ऑगस्ट 2021 मध्ये शेतातील एका झुडपामध्ये मृतावस्थेत आढळला होता. तो आपल्या आई वडिलांसोबत आजोबांच्या घरी वास्तुशांतीसाठी समारंभात सहभागी होण्यासाठी गेला होता. संशयित दत्तात्रय उर्फ मारुती वैद्यने 17 ऑगस्ट 2021 रोजी सावर्डे बुद्रुक मधून आजोबा दत्तात्रय शंकर म्हातुकडे यांच्या नव्याने बांधलेल्या बंगल्यातून चिमुरड्या वरदचे अपहरण करून खून केला होता. सुरुवातीला हे प्रकरण नरबळी असल्याची चर्चा रंगली होती. कोल्हापूर पोलिसांच्या विशेष पथकाने या खुनाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, तत्कालीन पोलीस उपअधीक्षक आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मुरगुड पोलीस ठाणे विकास द बडवे, तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक मुरगुड पोलीस ठाणे राजाराम पाटील, पोलीस उपाधीक्षक करवीर, प्रिया नानासाहेब पाटील, पोलीस उपाधीक्षक गृह अधिकारी या अधिकारी पथकाने केला होता. आरोपी विरुद्ध 16 डिसेंबर 2021 रोजी 199 पानांचे चार्जशीट दाखल करण्यात आले होते. आरोपी मारुती वैद्यने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता, मात्र तो नाकारण्यात आला. नमस्कार, मी ओंकार पोद्दार, के न्यूज प्रतिनिधी. ऑगस्ट महिन्याच्या 2021 साली सोनाळी गावच्या वरद पाटील या 7 वर्षीय मुलाची याच गावातील नराधम मारुती वैद्य यांनी निर्गुण हत्या केली होती. या संपूर्ण हत्याकांडाचा निकाल आज या ठिकाणी लागून या आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा या ठिकाणी झालेली आहे. कुठेतरी बघायला गेलं तर ह्या बालकाला या ठिकाणी न्याय मिळाला असंच म्हणावं लागेल. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग